सूची अंतर्गत असलेल्या आपल्या अधिकार क्षेत्राची पूर्णपणे मर्यादा अध्यक्षांनी ओलांडली असं देखील कपिल सिब्बल यांनी म्हटलेलं आहे। 49 आमदार होते, हळूहळू शिंदेंकडे 39 आमदार गेले असं सिब्बल यांच्याकडून सांगितलं जात आहे। त्यावेळेला तुमची संख्या किती? सरन्यायाधीशांनी सिब्बल यांना हा सवाल केला, तर आमची संख्या 55 होती। सिब्बल यांच्याकडून हे उत्तर जे आहे ते देण्यात आलेलं आहे। आधी 16 आमदार गेले, मग 10 आमदार गेले असं सिब्बल यांच्याकडून कोर्टामध्ये सांगितलं जात आहे। तर पक्षाच्या घटनेकडेच निवडणूक आयोगाने प्रश्न उपस्थित केले असं कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद करताना म्हटलेलं आहे। जर पक्षामध्ये मतभेद झाले तर अधिकार पक्षप्रमुखांकडे नसतील असं कसं असू शकतं असा सवाल देखील कपिल सिब्बल यांनी केलेला आहे। अध्यक्षांनी अधिकाराची मर्यादा ओलांडली असा देखील युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केलाय। कपिल सिब्बल यांनी सुरुवातीपासूनच युक्तिवाद करत असताना ते असं म्हणतात की विधिमंडळामध्ये फूट म्हणजे पक्षामध्ये फूट नाही। पक्षामध्ये मतभेद झाले तर अधिकार हे नेतृत्वाकडे, अध्यक्षांनी अधिकाराची मर्यादा ओलांडली असं कपिल सिब्बल युक्तिवादादरम्यान म्हणतात। पक्षाच्या घटनेवर निवडणूक आयोगाने प्रश्न उपस्थित केले असं त्यांनी म्हटलंय। तर अध्यक्षांनी अधिकाराची मर्यादा ओलांडली असं कपिल सिब्बल यांनी म्हटलं। पक्षाच्या घटनेवर निवडणूक आयोगाने प्रश्न उपस्थित केले असं देखील कपिल सिब्बल यांनी म्हटलेलं आहे। ज्या पद्धतीनं निर्णय झाला हा तत्वांना आणि कायद्यांना धरून नाही असा युक्तिवाद देखील कपिल सिब्बल यांनी केलाय। पक्षाच्या घटनेवर निवडणूक आयोगाने प्रश्न उपस्थित केले असं सिब्बल यांनी म्हटलंय। पक्षामध्ये मतभेद झाले तर अधिकार नेतृत्वाकडे नाहीत, हे कसं शक्य असं सिब्बल यांच्याकडून युक्तिवादादरम्यान बोललं जात आहे। घेतलेले निर्णय कायद्याच्या बाहेरचे असा युक्तिवाद सिब्बल करताय। ज्या पद्धतीनं निर्णय झाला हा तत्वांना आणि कायद्यांना धरून नाही असं देखील कपिल सिब्बल यांनी म्हटलेलं आहे। केवळ सुभाष देसाई केसच नव्हे तर एकूणच कायद्याच्या दृष्टीने हे चुकीचं आहे असा युक्तिवाद देखील इथे कपिल सिब्बल यांनी केलेला आहे। तर घेतलेले निर्णय हे कायद्याच्या बाहेरचे असा युक्तिवाद कपिल सिब्बलांनी केलाय। अध्यक्षांनी अधिकाराची मर्यादा ओलांडली असं कपिल सिब्बल हे कोर्टामध्ये म्हणतायत। युक्तिवादादरम्यान म्हणतायत संख्या कमी असली तरी पक्षप्रमुखांकडे सर्व अधिकार असं सिब्बल यांच्याकडून बोललं जात आहे। सगळ्यात महत्त्वाचा असा हा मुद्दा आहे वृषाली, आपण पाहतो की पक्षप्रमुख यांच्याकडे संख्या कमी असली तरी पक्षप्रमुखांकडे संपूर्ण अधिकार आहेत असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केलेला आहे। कपिल सिब्बल सुरुवातीपासूनच युक्तिवादादरम्यान म्हणतायत की जी काही घडामोड घडली त्याच्यामध्ये सत्तेचा प्रभाव जो आहे तो पाहायला मिळतो। या अनुषंगाने सुद्धा त्यांच्याकडून युक्तिवाद करण्यात आलेला आहे। संख्या कमी असली तरी पक्षप्रमुखांकडे सर्व अधिकार असं सिब्बल युक्तिवादादरम्यान म्हणतायत। संख्या कमी असली तरी पक्षप्रमुखांकडे सर्व अधिकार असतात असं कपिल सिब्बल यांनी म्हटलेलं आहे। राजकीय पक्ष आणि विधिमंडळ पक्ष हे वेगळे असतात, हे आता नव्यानं सांगण्याची गरज नाही असा युक्तिवाद देखील कपिल सिब्बल यांनी केलेला आहे। विधानसभा अध्यक्षांनी अधिकारांची मर्यादा ओलांडली, संख्या कमी असली तरी पक्षप्रमुखांकडे सर्व अधिकार असं सिब्बल युक्तिवादादरम्यान या ठिकाणी म्हणतायत। सरन्यायाधीशांनी सवाल उपस्थित केला की त्यावेळेला तुमच्याकडे किती आमदार होते, तर आधी 16 आमदार गेले, त्याच्यानंतर 10 आमदार गेले असं सिब्बल यांनी म्हटलेलं आहे। आणि आमच्याकडे एकूण आकडा हा 55चा होता असं सिब्बल यांनी उत्तर दिलेलं आहे। राजकीय पक्ष आणि विधिमंडळ पक्ष हे दोन वेगळेच आहेत यावर कपिल सिब्बल यांनी आपल्या युक्तिवादामध्ये भर दिलेला आहे। घेतलेले निर्णय कायद्याच्या बाहेरचे असं कपिल सिब्बल हे युक्तिवादादरम्यान या ठिकाणी म्हणतायत। अध्यक्षांनी अधिकाराची मर्यादा ओलांडली असं कपिल सिब्बल यांनी म्हटलेलं आहे। पक्षाच्या घटनेवर